नमस्कार मंडळी. तर मी आहे स्नेहल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डांगरेट फॅमिली इन युरोप. तर आज एक सुंदर असा दिवस आहे, मस्त सूर्यप्रकाश आहे आणि आम्ही ठरवलं की आज आपण बाहेर पडू. समरच्या सुट्ट्या चालू आहेत, मी सुद्धा सुट्टी घेतलेली आहे, यांनी सुट्टी घेतलेली आहे. तर ठरवलं की आपण आता जरा बाहेर जाऊन येऊ. तर खूप दिवस झाले आल्यापासून आम्ही मंदिरात गेलो नव्हतो. आपल्या इंडियन अशा एखाद्या इथल्या मंदिरामध्ये आम्ही गेलेलो नव्हतो. तर ठरवलं की आज मंदिरात जाऊन येऊ आणि वातावरण पण छान असल्यामुळे मग आम्ही बाहेर पडते. तर आता आमच्या घराजवळ गुरुद्वारा आहे, तर आम्ही ठरवलं की आपण तिथे जाऊयात आज आणि तुम्हाला पण घेऊन जातो आम्ही आता आमच्यासोबत. तर चला मग भेटूयात पुढे तिथे गुरुद्वारामध्ये पोहोचल्यानंतर. आता आम्ही बसमधून उतरलो आणि आता गुरुद्वाराच्या रोडवरती म्हणजे तिकडे जायच्या मार्गावरती आहोत. इथे खूप उंच असं एक हॉटेल आहे. तर हे हिल्टन बाय हिल्टन हॅम्प्टन हॉटेल आहे आणि ह्या बाजूला एक जर्मन स्टोअर्स आहेत, DM, LD आणि रेवे. तर DM-मध्ये कॉस्मॅटिक्स वगैरे अशा गोष्टी मिळतात, तिथे ग्रोसरी वगैरे असं नाही मिळत. LD-मध्ये म्हणजे किराणा वगैरे नाही मिळत. DM-मध्ये तिथं आपले कॉस्मॅटिक्स, लहान मुलांचे काय प्रोडक्ट्स, लहान मुलांचा खाऊ पण मिळतो आणि LD-मध्ये किराणा मिळतो जर्मन आणि रेवेमध्ये पण किराणा असतो. तर असे बरेच शॉप्स होते तिथं. इकडे मस्त खूप मोठं हॉटेल आहे. आणि एक गोष्ट सांगायची राहिली की इथं ना चालताना उजव्या साईडने चालायचं असतं आणि म्हणजे नेहमी आपलं राईट साईड धरायची. आपल्याकडे कसं आपण डावी बाजू धरतो ना, तसं नाही, इथे उजवी साईड धरावी लागते. आणि गंमत म्हणजे इथं जे ऑटोमॅटिक जिने तुम्ही बघितले, ज्याच्यावर बरेच वेळा पाहिले असतील तुम्ही, एस्केलेटर्स, तर त्याच्यावरती पण उजव्या बाजूला उभं राहायचं जर आपल्याला थांबून म्हणजे ऑटोमॅटिक ह्याच्यावर थांबून आपल्याला वर जायचं. तर काही लोक त्या ऑटोमॅटिक जिन्यावर पण चालत जातात, कारण त्यांची बस किंवा काय पुढे गाडी असेल तर ते पळतात. मग त्या केसमध्ये डाव्या साईडने ते निघू शकतात, म्हणून आपण उजव्या साईडला थांबायचं असतं. ते हे बघा क्षेत्र कसं बनलं. तर वातावरण जेव्हा छान असतं ना, बर्फ वगैरे नसतो, तेव्हा इथं चालायला खूप भारी वाटतं, कारण एकदम मस्त असं पोल्युशन नाही, काय नाही, छान थंड थोडंसं वातावरण, खूप गरमी नाही, मस्त वाटतं असं चालायला सुद्धा. म्हणजे किती पण चालू शकतो असं वातावरण असतं तेव्हा बर्फ नसतं तेव्हा. तर अक्षरा झोपली आहे मस्त स्ट्रोलरमध्ये. तिची मज्जा असते, कारण तिचा मूड असेल तेव्हा चालायचं, नसलं तर स्ट्रोलरमध्ये बसायचं मस्त. आणि समोर चालते. ही सोसायटी पण छान आहे ना, विकांचं हे दिसते ही. खूप शांतता आहे आणि खूप छान ट्रेन आहे आणि रानू खाऊ खाती आहे. आता आम्ही गुरुद्वाराला जाऊन आलो आणि तिथे काय आम्हाला शूटिंग नाही करायला जमलं. तर तिथेच गेलो होतो आणि इथे असं असतं की आम्ही आता दुपारच्या वेळी तिथे गेलेलो. गुरुद्वारामध्ये दिवसभर इथली जी पण मंदिरं आहेत ना, तिथं जेवण असतं. म्हणजे मोस्टली बऱ्याच मंदिरांमध्ये जेवण सुद्धा असतं. ट्रेन आली आहे, आवाज नाही. तर इथल्या बऱ्याचशा मंदिरांमध्ये जेवण सुद्धा असतं. तर गुरुद्वारामध्ये आम्हाला आता त्यांनी जेवायला दिलं होतं. तिथं तिथले सेवक होते बसलेले आणि आमचं तसं दर्शन झालं तेव्हा तसं त्यांनी आम्हाला सांगितलं की आता खाऊन जावा, प्रसाद घेऊन जावा. आणि आम्ही तिथं जेवण करून मग आता निघालो. त्यावेळी अक्षरा झोपलेली होती
आता उठली आहे आणि तिथून ठरवलं आम्ही की आज आता वेळ आहे, दिवस पण चांगला आहे, बाहेर बाहेर ऊन आहे, स्नोफॉल नाही आहे. तर मग आता दुसरं एक मंदिर म्हणजे इस्कॉन मंदिरामध्ये आम्हाला जायचं होतं. तर तिथे आता आम्ही आलो आहे. आता जस्ट आम्ही ट्रेनमधून उतरलो. आता थोडंसं एक चाललं 2-3 मिनिट की मग आम्ही त्या मंदिरात तिथे पोहोचू. तिथे आम्ही बघतो शक्यतो करता आली शूटिंग तर करू, किंवा मग नाही जमलं तर मग ठीक आहे, तुम्हाला सांगेनच. इथं ना आम्ही आता जिथं उतरलोय इस्कॉन मंदिरात जायला, इथं खूप छान येताना आम्हाला रस्त्यावरती म्हणजे ट्रेनमधून बाहेर खूप शेतं दिसली. आणि आता इथं जस्ट ही आता जी गाडी गेली ती साल्झबर्गला गेलेली आहे आणि ती रिजनल बाण आहे आणि ती साल्झबर्गला जाते. तर इथं मी म्हणाले की शेतं खूप होती. तुम्ही इथं जर बघितलं तर काळी माती दिसते आपल्यासारखी आणि एकदम शेतं अशी आपल्याकडे कसं नांगरून ठेवतात पुढच्या ह्याच्यासाठी पिकांसाठी, तसं दिसतंय इथं. पण ना आतापर्यंत जेवढं आम्ही असं सिटीतून बाहेर गेलो, शेतं वगैरे बघितली, तर त्याच्यामध्ये ना एकदा सुद्धा असं झालं नाही की शेतात शेतकरी काम करताना दिसलं. म्हणजे आम्ही मागच्या उन्हाळ्यात सुद्धा बाहेर गेलेलो तेव्हा पण शेतं खूप दिसली, पण माणसंच म्हणजे शेतकरीच नाही दिसला अजून. तर पण आहेत, कारण मागे इथे एक स्ट्राईक होता शेतकऱ्यांचा, शेतकऱ्यांनी संप पुकारलेला. तर शहरामध्ये सिटीमध्ये जिथं ऑफिसेस आहेत तिथं सगळे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आलेले, रस्त्यावरती म्हणजे शेण वगैरे टाकलेलं, असं बरंच काहीतरी झालेलं. आम्ही पण न्यूजमध्येच वाचलं. त्या दिवशी आम्हाला आधीच माहिती होतं की असं स्ट्राईक आहे, म्हणून आम्ही गेलो नव्हतो ऑफिसेसला. बरीच लोक घरून होती त्या दिवशी काम करत. पण शेतकरी तेव्हा लोकांना बघायला मिळाले असतील, ट्रॅक्टर सकट. आणि ट्रॅक्टर रस्त्यांवर येणार होते म्हणून आधीच मेल सूचना आलेल्या, न्यूज आलेल्या की तुम्ही शक्यतो घरून काम करा. त्यामुळे आम्हाला काय पाहायला नाही मिळाले तेव्हा, पण शेतकरी तेव्हा लोकांनी पाहिले असतील. मी आता खूप जोरात बोलले, ते आजी हसत होती. तिथं बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा अशा ट्रेन्समधून आम्ही उतरतो रोडवरच्या किंवा एस बान्स म्हणतात, तेव्हा ना बऱ्याच ठिकाणी स्टेशन्सवर खाली जायला स्ट्रोलरला लिफ्ट नसतं. मग बऱ्याच वेळा आम्हाला म्हणजे लोकांना असं उचलून स्ट्रोलर न्यावा लागतो खाली, जेव्हा जिन्याचं असतात फक्त. पण बऱ्याचशा ठिकाणी असं लिफ्टसुद्धा असतात. तर आता इथे लिफ्ट आहे, तर आम्ही लिफ्ट घेऊन जातो खाली. आता स्टेशनच्या बाहेर आलोय, मंदिराच्या दिशेने वाटचाल केली आम्ही आणि आता बघू. खूप बरं वाटतं बाहेर पडलं, खूप बरं वाटतं. एवढी छान घर आहे तिथं, पण घरात थोडाच वेळ बसवतं, नाहीतर मजा नाही येत घरात बसून बसून. बाहेर पडलं की खूप फ्रेश वाटतं. कारण बाहेर पण ना खूप छान असतं, म्हणजे दगदग होत नाही. आता एवढं आम्ही इथं पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करतो, बस ट्रेन वगैरे घेऊन फिरत असतो, पण असं नाही होत की खूप दगदग झाली, थकलोय, असं खूप कमीच होतं. आम्ही आता पोहोचलेलो आहोत म्युनिक येथील इस्कॉन मंदिरामध्ये. तर हे मंदिर अगदी कमी जागेमध्ये पण इतकं सुंदर असं होतं, खूप प्रसन्न वाटलं तिथं जाऊन. तिथे छान अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली होती. तिथे बसण्यासाठी अशी आसनं होती.
तर आसनं म्हणजे तिथं वेगवेगळे कार्यक्रम होत असतात किंवा इतर एरवीसुद्धा कोणी आल्यानंतर थोडा वेळ आपण बसतो मंदिरामध्ये. तर त्यासाठी तिथं अशी छान आसनं होती. देवाची मूर्ती म्हणाल तर इतकी सुंदर, म्हणजे पाहतच राहावं असं वाटत होतं आणि खूप प्रसन्न वाटलं देवाकडे पाहून. देवाला तुम्ही बघत असताल ते की स्वेटर, लोकरीने विणलेले छान असे कपडे होते, स्वेटर होता. मंदिर म्हणाल तर हे वुडन असं होतं, लाकडी एक सुंदर अशी कलाकृती होती. बहुतेक ती आपल्या भारतामधूनच मागवलेली असावी असं मला वाटतंय. त्यानंतर एक सुंदर असं वृंदावन होतं. इतकं छान वाटलं तुळस पाहून. इथे तुम्ही काही वाद्य बघू शकता. तर इथे कार्यक्रम होत असतात, भजन वगैरे होत असतं. तर त्यासाठी इथं वेगवेगळी वाद्य, स्पीकर वगैरे अशा गोष्टी, माईक ह्या गोष्टी पाहायला मिळतील. त्यानंतर पुस्तकं किंवा ग्रंथ आपण म्हणू शकतो, ग्रंथ होते. तर वाचनासाठी सुद्धा छान साहित्य तिथं होतं. पुस्तकंसुद्धा म्हणजे ग्रंथसुद्धा इतकी छान ठेवलेली होती. भिंतीवर असे वुडन रॅक केलेले होते आणि त्याच्यावर ठेवलेली होती. तर खूप छान अशी अरेंजमेंट होती ह्या मंदिरामध्ये. Mitnehmen oder wiedernehmen? काय बघतेस? काय बघते? काय दिसतंय तुला? काय दिसतंय सांग? हा? काय दिसतंय सांग ना. छान छान घरं दिसतात. बघ, जुगजुग गाडी दिसली. दुसरी. तू कशात बसलीये? कशात बसलीये? वाव, तिकडं आल्प्स दिसतात. तर तुम्ही बघितलंच असेल की किती सुंदर मंदिर होतं ते, खूप छान ठेवलेलं. आता आम्ही ज्या टायमिंगला आलेलो त्यावेळी काही आता इव्हेंट नव्हता, नाहीतर तिथं कार्यक्रम चालू असतात, भजन कीर्तन, आणि तिथं सुद्धा प्रसाद वगैरे असतो. आज नव्हता. आज आम्ही दर्शन घेतलं, शांत बसलो. तिथे एक इथल्या आजी होत्या, त्यांनी सगळ्याशी छान गप्पा मारल्या आणि आम्हाला प्रसाद दिला. लाडू होते छोटे, कशाचे होते ते कळलंच नाही, पण ड्रायफ्रुट्स होते त्याच्यात. आणि प्रसाद घेतला आणि थोडा वेळ बसून मग आम्ही निघालो. आता खूप छान होतं मंदिर, इतकं पीसफुल असं मस्त. आणि इथं मंदिरामध्ये असं काय आपल्यासारखं नसतं ते हळदी कुंकू फुलं वगैरे असं काय नाही. जाऊन पाया पडायचं, बसायचं, शांत आपलं पीस, डोक्यात शांतता मिळवायची असं असतं. आणि तिथे इतक्या सुंदर वस्तू सगळ्या अरेंज केलेल्या होत्या. तुम्ही बघितलं असेल की खूप छान मेंटेन ठेवतात, पण मस्त वाटलं एकदम. तर घरी पोहोचता पोहोचता संध्याकाळ झालेली होती, चहाची वेळ झालेली होती आणि आम्हाला अजून घरासाठी काही साहित्य लागणार होतं. त्यासाठी आम्ही घराजवळच्या मॉलमध्ये गेलो आणि चहाची वेळ असल्यामुळे मग तिथे कॉफी घेतली, कारण आपल्यासारखा चहा काही मिळत नाही इथे. मग कॉफी घेतली आणि एक मुलांसाठी एक केक घेतलेला. तर खूप छान असा आमचा संध्याकाळचा इथे वेळ गेला, दिवसभर 2 मंदिरांमध्ये फिरून आल्यानंतर. तर कसा होता आजचा व्हिडिओ हे नक्की कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.